शेतकरी मित्रांनो नमस्कार. ह्या प्लॉटमधला 12-13व्या दिवशी तुम्हाला मी व्हिडिओ केलेला आणि त्यावेळेला सांगितलेलं की 20व्या दिवशी ह्या प्लॉटमधला व्हिडिओ दाखवतो आणि त्याच वेळेला ह्या प्लॉटमधले फुटवे दाखवतो. 20व्या दिवशी मला व्हिडिओ करणं शक्य नाही झालं. थोडं कामानिमित्त मी बाहेर होतो. आज 22 दिवस झाल्यात. 3 फेब्रुवारी 2026 रोजीचं हे रोप लागण आहे आणि आजची जर परिस्थिती बघितली तर आज ऊसाला किती फुटवे दिसतात बघा. ह्या बाजूला 1 2 3 4 इकडे बघा 1 2 3 4. आता काही ठिकाणी काय रोपाला फुटवा नाही. हे बघा इथं ह्याची अडचण काय झाल्या. ह्याची अडचण अशी झाली की रोप थोडंसं कामगारांनी खाली दाबलंय. बघा हे फुटवा इथं येऊन खाली थांबलेत. इथं हातालाच लागतात फुटवे खाली येऊन थांबलेत. पुढं बघा इकडे हे बघा किती दिसतात 1 2 3 जवळपास 3 फुटवे. प्रत्येक रोपाला फुटवा आहे. थोडी रोपं यश दाखवित ना बघा. हे बघा हे बघा दिसतंय इथं बघा. हे बघा काही रोपांना नाहीये म्हणजे कुठं खाली दाबले असतील किंवा खाली जर आपण बघितलं काढून तर ह्या रोपांना देखील हो का आहे फुटवा आहे का यायला लागलाय दिसतोय. हां प्रत्येक रोपाला दिसतंय तुम्हाला. हे बघा कसले आलेत बघा खणखणीत. 20 दिवसात फुटवा काढायचं जादुई तकनीक टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. काय म्हणाल तुम्ही नेमकं. काय नाही 5 गोष्टी लक्षात ठेवा. याच्यासाठी चांगलं बियाणं वापरा, जमिनीची तयारी योग्य पद्धतीनं करा, रोप लागवड त्यावेळेला एवढी व्यवस्थित करताना दाखवली. बऱ्याच लोकांना वाटलं, बरीच लोकांनी कॉमेंट्स केले त्याच्यावर की हे खूप खर्चिक आहे. हे फुटवा होण्याचं कारण ती योग्य पद्धतीनं केलेली लागवड आहे, रासायनिक खतांचं सुयोग्य व्यवस्थापन आणि शेवटी येणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण वापरत असलेलं गन्ना मास्टरचं किट. ह्या गन्ना मास्टरच्या किटच्या वापरामुळं 2 ड्रेंचिंग झाल्यात. मुळांची वाढ इतकी जबरदस्त झाल्या आणि तेच आपल्याला इथं दिसते की 20 ते 22 दिवसामध्ये ऊसाला इतके चांगले फुटवे आपल्याला आलेले दिसतात. अशी जर ताकद लावली मित्रांनो तर 100 दिवसामध्ये ह्या प्लॉटची पूर्ण बांधणी झाली पाहिजे. 100 दिवसात बांधणी होत्या. हे जर अंतर बघितलं तुम्ही तर हे अंतर बघा. अंतर 7 फूट ठेवलं आहे. म्हणजे 2 ओळीतलं अंतर जर तुम्ही बघितला तर 7 फूट ठेवलं आहे हे 2 ओळीतलं अंतर. आणि 2 रोपातलं अंतर जर बघितला तर आपण 1 फूट ठेवलेलं आहे. आता रोपामध्ये बघितलं पानं किती आहेत बघा हिरवी. 1 2 3 4 5 6 आणि सुरळीमध्ये आत एक आहे. ही 7 पानं. म्हणजे ही 7 पानं कुठंपर्यंत पानं होती आपण लागवड करताना कट झालेलं दिसतंय. बघा हे 1 2 आणि हे कट झालेलं 3 आपण कटिंग केलेली पानं दिसतात. ही आलेली नवीन पानं आहेत. किती पानं आली 1 2 3 आणि शेंड्यातनं आलेलं 4 पानं आली. किती दिवसामध्ये 22 दिवसामध्ये 4 पानं ऊसाला बाहेर पडलेत. एवढी वाढ जर कुठं तुम्हाला दिसत असेल तर ती फक्त आणि फक्त गन्ना मास्टर किट वापरलेल्या प्लॉटमध्ये आणि गन्ना मास्टर तंत्रज्ञान वापरलेल्या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय गन्ना मास्टरचं किट जरूर वापरा. गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये आम्ही ज्या गोष्टी सांगतोय ज्या शास्त्रीय पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत, मग त्याच्यामध्ये लागवड योग्य अंतरावर करणं असेल, जमिनीची तयारी असेल, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात. ह्या प्लॉटला खतांचं व्यवस्थापन पूर्णपणे ड्रीपच्या माध्यमातून किंवा ड्रेंचिंगच्या माध्यमातून केलं आहे. सुरुवातीच्या 2 आपल्या आळवण्यामध्ये 12-61-0 पहिल्या आळवणीमध्ये 3 किलो आणि दुसऱ्या आळवणीमध्ये 4 किलो दिले आणि त्याच्यानंतर 13-40-13ची एक ड्रेंचिंग केलेली आहे. काय झालं ड्रीप आम्ही टाकले पण काय झालं मागच्या वेळेला ऊस तुटताना बऱ्याच ठिकाणी ड्रीपला ऊस तुटताना कोयते वगैरे कामगारांच्याकडं लागलेत आणि ड्रीपचं नुकसान झालं आहे. त्यामुळे हे ड्रीप आता बदलावं लागणार आहे. त्यामुळे ड्रीपमधनं खतं आत्ता सोडायला नाहीत पण काल आपण ड्रेंचिंग करून घेतली. आता आज काय काम करणार आहे हे बारीक बारीक आता तुम्हाला टिकल्या सगळ्या तणाच्या दिसायला लागले. तण दिसते बघा हे बारीक बारीक. ही किती पानावर आहे बघा. हे अशा पानावर आहे. 4 पानावर बरोबर तण आहे. ऊसाचं दिवस 22 दिवस झाले. तर आज तणनाशकाचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करून घेणार आहे. तणनाशक वापरल्यानंतर एक 5-6 दिवसामध्ये तणाचा पूर्ण बंदोबस्त होईल आणि आता परत
30 दिवस ऊसाचं वय झालं की आपण ड्रिपमधनं फक्त अमोनियम सल्फेट एकरी 2 बॅग देणार आहे. हे सगळं परिपूर्ण नियोजन आहे. अशा पद्धतीनं सुंदर नियोजन करा. ऊसाचं उत्पादन सुरू हंगामामध्ये 70 ते 75 टन तुमचं कुठंच जाणार नाही. फक्त नियोजन एवढं तगडं करावं लागेल. जर हे नियोजन तुम्हाला करायचं असेल तर गन्ना मास्टरशी जोडले जा. आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. आपल्याला अधिक माहिती हवी असेल, आपला मोबाईल नंबर जरी दिला तरी आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे माहिती पाठवण्याची व्यवस्था करू. भेटू परत नवीन व्हिडिओ. धन्यवाद.